विठाबाई नारायणगावकर तमाशा या लोककलेला पडलेलं एक सुंदर स्वप्न. वडिलांच्या शब्दासाठी अख्खं आयुष्य तमाशाला वाहून घेतलेली प्रचंड ताकदीची अदाकारा, ज्यांना स्टेजवर नाचताना बघण्यासाठी माणसं आपलं हातातलं काम सोडून तमाशाला यायची. आणि लोकांच्या याच प्रेमासाठी त्या सुद्धा पावसा पाण्याची दुखण्या खुपण्याची कसलीच पर्वा न करता बेभान होऊन स्टेजवर नाचायच्या. पोटासाठी नाचते मी परवा कुणाची या गाण्याच्या ओळी ज्यांच्या आयुष्याला हुबेहूब लागू पडतात, अशा विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्याची कहाणी आता रुपेरी पडद्यावर येत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. याचा टीझर नुकतंच प्रदर्शित झालाय, ज्याची चर्चा आता सर्वत्र होत आहे. विठाबाईंची व्यक्तिरेखा साकारतीये अभिनेत्री श्रद्धा कपूर, आणि त्यामुळेच आता इठाबद्दल अनेकांची उत्सुकता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आपण लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांचा जीवन प्रवास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, पोटासाठी नाचते मी परवा कुणाची या गाजलेल्या लावणीचा प्रत्येक शब्द न शब्द जगलेली आणि प्रेक्षकांवर हुकूमत गाजवलेली तमाशा सम्राज्ञी, वयाच्या 10व्या वर्षापासून पायात घुंगरू बांधून कलाकार म्हणून प्रेक्षकांवर हुकूमत गाजवणारी लावणी नृत्यांगना म्हणजे विठाबाई नारायणगावकर. शाहीर भाऊ बापूमांग नारायणगावकर आणि शांताबाई यांच्या पोटी जन्मलेल्या विठाबाईंच्या रक्तातच कला होती. वडील पठ्ठे बापूरावांच्या तमाशापासून प्रेरित होऊन स्वतःचा फड चालवत घरातच लावणी, गवळण, भेदिक यांसारख्या लोककलांचं बाळकडू विठाबाईंना मिळालं. वयाच्या अवघ्या 4-5व्या वर्षी शाळेची पायरीही न चढलेली ही मुलगी वडिलांच्या तमाशाच्या फडासोबत गावोगाव फिरू लागली. 10 वर्षांच्या असताना त्यांनी पायाला 5 किलोचे घुंगरू बांधले आणि नाचायला सुरुवात केली. आणि तिथून सुरू झाला एक असा प्रवास जो पुढे 70 वर्षांच्या वयापर्यंत अखंड चालू राहिला. सावळा परंतु देखणा चेहरा, गोड गळा आणि त्याच्या वरचढ अभिनय अशा कोंदणात चमचमणाऱ्या विठाबाईंचा हा प्रवास सोपा नव्हता. त्या काळी लोककलेत, खास करून तमाशाच्या फळात काम करणाऱ्या स्त्री कलाकारांकडे समाज अत्यंत तिरस्कारानं पाहायचा. प्रतिष्ठा, सुरक्षितता, सन्मान यातलं काहीही गृहीत धरता येत नव्हतं. तरीही विठाबाईंनी ही कला आपला धर्म मानली. आवाजातली ताकद, नृत्यातला आत्मविश्वास आणि सादरीकरणातला जिवंतपणा यामुळे त्या लाखो रसिकांच्या हृदयात घर करून गेल्या. विठाबाईंच्या आयुष्यात अनेक वळणं आली. 1957 साली त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि मृत्यूपूर्वी त्यांनी वडिलांना वचन दिलं की तमाशाच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन करत राहील. हे वचन त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाळलं. नंतर त्यांचा विवाह मारुती सावंत यांच्याशी झाला, जे तमाशा व्यवसायातच कार्यक्रमांचं बुकिंग सांभाळत. विठाबाईंची कीर्ती लोकरंगभूमीच्या सीमा ओलांडून पुढे गेली होती. असं सांगितलं जातं की दिग्दर्शक अभिनेते राज कपूर यांच्या अभिनयानं इतके प्रभावित झाले होते की त्यांनी विठाबाईंना हिंदी चित्रपटात भूमिकेचीही ऑफर दिली होती. पण विठाबाईंनी ती संधी नाकारली, कारण त्यांचं प्रेम केवळ आणि केवळ तमाशाच्या फडावर, मातीच्या रंगमंचावर होतं. हाच त्यांचा बंडखोर स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे 1962 साली नेफा सीमेवर लढणाऱ्या भारतीय जवानांसाठी विठाबाईंनी खास तमाशाचा कार्यक्रम सादर केला होता. घरापासून दूर देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी एका लोककलावंतीने उचललेलं हे पाऊल त्या काळी धाडसी मानलं गेलं. आता इठाच्या टीझरचा जो प्रसंग चर्चेचा विषय ठरत आहे, तो ऐकून कुणाच्याही अंगावर काटा येईल. 9 महिन्यांच्या गरोदर विठाबाईंनी तमाशाच्या फडातच आपल्या लेकीला जन्म दिला होता. 9 महिन्यांच्या गरोदर असलेल्या विठाबाई स्टेजवर रक्तात न्हाली कुऱ्हाड हे वगनाट्य सादर करत होत्या. तेव्हाच त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या, पण त्या थांबल्या नाही. त्यांनी त्यांचं नृत्य सुरू ठेवलं. कळा असह्य झाल्यानंतर त्या स्टेजच्या मागे असलेल्या तंबूत गेल्या. तिथं त्यांनी लेकीला जन्म दिला. स्वतःच एका दगडाने बाळाची नाळ ठेचून तोडली आणि अवघ्या काही मिनिटात त्या पुन्हा स्टेजवर येऊन नाचू लागल्या. हा प्रसंग एखाद्या आख्यायिकेसारखा सांगितला जातो आणि या क्षणावर बेतलेला एक संवाद चित्रपटात आहे. त्यात त्या म्हणताना दिसतात की पडे पडे मरी तो बेचारी कहलाऊंगी, नाचते हुए मरी तो मिसाल बन जाऊंगी. हे वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचं दर्शन घडवतं. ते म्हणजे कला हीच त्यांचा श्वास होती, कला हीच त्यांचा देव होती. विठाबाईंच्या योगदानाची दखल अखेर सरकारनंही घेतली. 1968 साली पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या. भारत सरकारनं त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित केलं आणि 1990 मध्ये त्यांना कला क्षेत्रातला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. तमाशा क्षेत्रात हा सन्मान मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला कलावंत ठरल्या. महाराष्ट्र शासनानेही त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं गौरवलं होतं. विठाबाईंनी आयुष्यभर कलेची सेवा केली, कोट्यवधी रसिकांना आनंद दिला, पण त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या वाट्याला अत्यंत गरिबी आणि हालअपेष्टा आल्या. उतार वयात सरकारी मानधनावर त्यांना जगण्याची वेळ आली.
15 जानेवारी 2002 रोजी विठाबाई नारायणगावकर यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी पसरताच महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी एका लोककलेचा अस्त अशा शब्दात शोक व्यक्त केला होता. त्यांच्या स्मरणार्थ राज्य शासनानं नारायणगावात तमाशा महोत्सव सुरू केला आणि 2006 पासून त्यांच्या नावानं तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कारही दिला जातो, जो आजही लोककला आणि तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या कलावंतांना दिला जातो. आता विठाबाईंची हीच कहाणी मोठ्या पडद्यावर येत आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर ज्यांनी छावा सारख्या ऐतिहासिक चित्रपटातून महाराष्ट्राचा इतिहास मोठ्या पडद्यावर मांडला, ते आता विठाबाईंची कहाणी इठा या चित्रपटातून जगासमोर आणत आहेत. चित्रपटात श्रद्धा कपूर सोबत रणदीप हुडा आणि मोहम्मद जिशान अय्यूब हेही महत्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटात 1940 ते 1990 या 5 दशकांचा प्रवास उलगडणार आहे. मुंबईतील मड आयलंड, सोलापूर, औंधेवाडी, सातारा, नाशिक आणि भोर इथल्या खऱ्या लोकेशन्सवर याचं चित्रीकरण झालंय. 28 ऑगस्ट 2026 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मंडळी, विठाबाईंचं आयुष्य तमाशाच्या चौकटीपुरतंच मर्यादित नव्हतं. त्यांनी या कलेला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि अनेक महिला कलाकारांसाठी मार्ग मोकळा केला. विठाबाईंचा प्रवास हा केवळ एका कलाकाराचा प्रवास नाही, तर तो महाराष्ट्राच्या लोककलेच्या अस्मितेचा इतिहास आहे. आता श्रद्धा कपूरच्या अभिनयातून त्यांची हीच कथा पुन्हा जिवंत होणार आहे. बाकी तुम्हाला इठा चित्रपटाच्या नव्या टीझर विषयी काय वाटलं? विठाबाई नारायणगावकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाविषयी तुमचं मत काय हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.